नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू आपण 31 डिसेंबर 2024साठी बघणार आहोत. कालचा जर माझा व्हिडिओ आपण बघितला तर मी त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं होतं की 23,710 पासून आपल्याला रिव्हर्सल मिळण्याची शक्यता आहे. तिथं जर मला एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली तर मी तिथं बाय करेन आणि तिथून पुन्हा आपण 23,900पर्यंत जाऊ शकतो. आणि तसंच निफ्टीमध्ये घडलं. 23,940 ही वरच्या लेवलला अजूनही इम्पॉर्टंट लेवल आहे. ती जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बुलिश झोनमध्ये जाणार नाही. त्यामुळे 23,940 क्रॉस होणं अत्यंत गरजेचं आहे. आता मार्केट जर समजा 23,590 ही खालची लेवल 23,590 ही इम्पॉर्टंट आहे. ही 590 जर पुन्हा ब्रेक केलं आणि ह्याच्याखाली सस्टेन झालं तर पुन्हा आपण 23,400पर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळे उद्याची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती 23,590. या ठिकाणी समजा उद्या 23,590च्या आसपास एक 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल मिळाली तर पुन्हा एकदा मी त्या ग्रीन कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस लावून पुन्हा एखादा बाय ट्रेड घेईन आणि पुन्हा माझी ट्रेड साधारण टार्गेट 23,850 पर्यंत असू शकतात. आणि समजा 23,850 23,940 जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत त्याच्यावरचा विचार नाही करायचा. आता 23,940 ते 23,590 या झोनमध्येच मार्केट आज तरी राहिलेल्या उद्याही राहण्याची शक्यता असं वाटते. समजा नाही राहिलं, ब्रेकआउट मिळाला, कारण ब्रेकआउट सस्टेन होत नाही आहेत. आज बँक निफ्टी, फिन निफ्टी जर बघितले तर ब्रेकआउट सस्टेन नाही झाले. त्यामुळं निफ्टीमध्ये जर 23,590च्या आसपास चांगला सपोर्ट घेऊन मार्केट वर जाताना दिसलं तर पुन्हा एखादा बायचा ट्रेड मी घेईन. 590च्या खाली मात्र निफ्टी सस्टेन झाला तर मात्र पुढचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करून 23,400पर्यंतची टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. हा झाला निफ्टीचा व्ह्यू. बँक निफ्टीमध्ये सुद्धा काल ज्या लेवल दिलेल्या होत्या मी की 51,750 क्रॉस केलं तर 52,000पर्यंत जाऊ शकतो. आपण साधारण 52,000च्या आसपास जाऊन तिथनंच बरोबर खाली आलो आणि पुन्हा 50,700च्या जवळपास येऊन त्या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. 50,952च्या आसपास क्लोज झालेलं आहे. पण आपण 50 लो किती लागला आजचा बघूया. लो 50,718 लागला. तर 50,700 जोपर्यंत इंटॅक्ट आहे ह्याच्या खाली मार्केट सस्टेन होते तोपर्यंत मी पुढ साईडचा ट्रेड घेणार नाही. आणि 50,700 जर ब्रेकडाऊन मिळाला तर मग माझी टार्गेट पुन्हा 50,400पर्यंत असू शकतात. 50,400च्या खाली 50,200 पण येऊ शकतं. पण मेजरली 50,400 ते 50,500 हा एक सपोर्ट असू शकतो. आणि इथं जर समजा 50,700च्या आसपास म्हणजे 710, 720, 730च्या आसपास, जसं मी काल बोललो होतो की 51,100च्या आसपास सपोर्ट आहे. आज एक्झॅक्ट 51,150, 160च्या आसपास सपोर्ट घेऊन तिथनंच मार्केट वर गेलं आणि 51,750, 52,000पर्यंत मार्केट वर गेलं. तर तसंच जर उद्या समजा संधी मिळाली की 50,000, 710, 720, 730च्या आसपास जर मार्केट मला मिळालं आणि तिथं एखादी बुलिश कॅन्डल ग्रीन दिसली चांगली तर मी 50,700चा स्टॉप लॉस लावेन आणि पुन्हा साधारण 51,700पर्यंतची टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. आणि 50,700 ब्रेकडाऊन मिळत नाही तोपर्यंत मी पुढ साईडला जाणार नाही. हा झाला माझा बँक निफ्टीचा व्ह्यू. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघून एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपलं फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच ट्रेड घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.